एकाच वेळी भाज्या आणि तांदूळ मिक्स करून पटकन तयार होतो ते म्हणजे मसाला भात. भाज्यांचा भरपूर वापर करून व्हेज पुलाव बनवतोय. व्हेज पुलाव बनवण्यासाठी बासमती राईस 2.5 या 3 मुठी मी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ धुवून पाण्यात फुगत ठेवायचे आहे. फ्लावर चेक करून घ्यायचं आहे, त्याच्या छोट्या छोट्या बारीक बारीक किडीही असतात. फ्लावर तोडून घेताना मी मोठे मोठे डबक्याने तोडून घेतलेले आहेत, छोटे छोटेही तोडू शकता. व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी भाज्यांचा वापर जास्त केलेला आहे. व्हेज पुलाव बनवण्यासाठी वेगवेगळी पद्धत आहे. माझ्या घरामध्ये भरपूर व्हेज मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून पुलाव बनवतात. कोणतीही भाजी बारीक कट करून नाही घ्यायची. मटर नाही तर रात्री फुगून घेतलेले वाटाणे तेही मिक्स करू शकता. मी मटर घेतलेत अर्धी वाटी. टॅमॅटो कट करताना डबक्या डबक्यानेच कटिंग करून. व्हेज पुलाव बोललाय की त्यामध्ये मसाला येत नाही, फक्त भाज्यांचाच वापर करून पुलाव बनवतात. टॅमॅटो, कांदा, मिरची कट करून. बटाटी मिक्स करून घेते. मी अर्धा बटाट घेतलेला आहे सालं काढून. फरसबीऐवजी मी गवार घेतले. तुमच्या घरामध्ये जेवढ्या भाज्या असेल त्या मिक्स करू शकता. यामध्ये शिमला मिरचीही मिक्स करू शकता. सुके मसाले घेणार आहोत. दालचिनी 1 छोटा तुकडा, त्रिफला 4 याने चवी छान येते. स्टारफूल 1, जावित्री छोटा तुकडा, लवंग 4, हिरवी वेलची 1. सुके मसाल्यामध्ये मोठी जी वेलची असते तीही घेऊ शकता. मी हिरवी वेलची 1 घेतले. 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल मिक्स करून. तुपामधला भात छान लागतो, एकदा करून बघा. शाही जिरा आणि साधा जिरा 1 चमचा. सुके मसाले रोस्ट करून. मिरची, कांदा तेलावर सॉटे करून रोस्ट करून घ्यायचा आहे. टॅमॅटो, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. 1 चमचा मसाला मिक्स करून. धना पावडर आणि गरम मसाला. यामध्ये मी कढीपत्ता टाकायला विसरले, तुम्ही टाकायला विसरू नका. फ्लावर, गाजर, मटर मिक्स करून तेलावर सॉटे करून रोस्ट करून भाजी. तांदूळ मी फुगत का ठेवले होते तर कारण पटकनही शिजतात आणि सुटसुटीतही होतात. घरामध्ये डेलीला जे तांदूळ खातात ते 3 ते 5 मिनिटे जर पाण्यात जर ठेवले तर भात सुटसुटीतच होणार. व्हेज पुलाव बनवलाय. भाज्यांचा वापर मी जास्त केलेला आहे आणि तांदूळ कमी घेतलेत. चवीनुसार मीठ. 1 वाटी जर तांदूळ घेतले तर 2 वाटी पाणी. भाज्या मिक्स केल्यामुळे एक्स्ट्राचा अर्धी वाटी पाणी मिक्स करून. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण देऊन पुलाव शिजून घ्यायचा आहे. पाहू शकता 1 नंबर सुटसुटीत पुलाव झालाय. वरून कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. पुलाव सर्व करून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. रायत्यासोबत पुलाव 1 नंबर. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.